आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली बघायला मिळते. अयान पॅकर्स आणि विरुद्ध आरसीसी अशी ही दोन बलाढ्य संघांमधली ही चालू झालेली सेकंड सेमीफायनलची मॅच आहे. दरम्यान एक चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच संघांनी ऑलराऊंड क्रिकेट सादर करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान हा एक वेगवान चेंडू आहे, परंतु दिशाहीन गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, अंगापासून दूरवरचा केलेला मारा मात्र अयशस्वी होतोय. वाईट बॉल सोबत एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये लिहिले जात आहेत. आरसीसी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आपण बघतोय. एका बाजूला घनश्याम आहे. एक चांगला ड्राईव्ह निखिलच्या माध्यमातून या वेळेला केला जातोय. एक चोरटी धाव म्हणावी लागेल. तसं पाहायला गेलं तर छोट्या आकाराचं मैदान आहे, परंतु या छोट्याशा आकाराच्या मैदानात एक चांगलं आयोजन कशा पद्धतीने करता येतं याचं हे जिवंत उदाहरण आपण बघतोय. साईराज प्रीमियर लीग 2021 पर्व 5व्या मध्ये. आता मात्र हा चांगला फटका, या वेळेला मात्र 4-4-4-4 चौकार. सुंदर फटका. चार धावांसोबत एक जबरदस्त फटक्यासोबत संघाची धावसंख्या मोठ्या आकड्यानं पुढे सरकताना बघायला मिळते. आपण बघतो एका बाजूला घनश्यामनं एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी आतापर्यंत केली आहे. आतापर्यंत जर लक्ष टाकायचं झालं धावफलकावर तर 7 धावा, 8 धावा, माफ करा 8 धावा धावफलकावर आहेत. एका बाजूने आहे घनश्याम तर दुसऱ्या बाजूने आहे निखिल. गोलंदाजी मार्कवर सलामीचा गोलंदाज आपण जर लक्ष टाकायचं झालं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू पूर्ण झाले, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. दरम्यान चांगला फटका आहे, तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण होताना बघायला मिळते. प्रेक्षकांना विनंती, आपण रेलिंग्स वरून हात मागे घेऊन उभं राहायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज हात मागे घ्या. आपण रेलिंग्स वर जे प्रेक्षक उभे आहेत. नऊ धावा धावफलकावर. दरम्यान या वेळेला मात्र नक्कीच एक चुकीचा निर्णय आणि त्या चुकीच्या निर्णयाला नक्कीच या ठिकाणी यश प्राप्त होते गोलंदाजाच्या दिशेने. जर पाहायला गेलं तर घनश्याम या ठिकाणी आपल्या मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला बघायला मिळणार हा फलंदाज बघतोय निखिलच्या स्वरूपात. कॉलिंग मध्ये चूक घडते या ठिकाणी. फटका खेळल्यानंतर मात्र थोडासा कमी वेळ त्या ठिकाणी मिळाला कॉलिंग मध्ये, ती कॉलिंग मात्र चुकली आहे. आणि अजून एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, न्यू मॅन्झिन आपण बघतोय निखिलची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आम्ही सातत्यानं सांगतोय की दोन्ही संघांचा एक एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. दरम्यान अरुण चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यूमॅन इन आपण बघतोय निखिलची जागा घेण्यासाठी. अरुण चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. नो बॉलच्या इशाऱ्यासोबत प्लस एक्स्ट्रा एक रन येते. पुन्हा एकदा पंच सितेंद्र सहानी त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत, एक चोख पंचांची भूमिका या ठिकाणी पार पाडतायत. अगदी बारीक लक्ष आहे प्रत्येक चेंडूवर, प्रत्येक टप्प्यावर. लाईन अंपायरच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. अजून एक तितक्याच सुंदर पद्धतीचा हा फटका आहे. आतमध्ये येणाऱ्या चेंडूला मात्र इनसाइड आउट खेळून काढलाय. 1 बाउन्स चेंडू मैदानाच्या बाहेर. दरम्यान धावसंख्या आपण जर लक्ष टाकायचं झालं तर ती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 12 धावा. एक गडी बाद धावा झालेत त्या 12. चांगली सुरुवात, एक मोठी सुरुवात. पहिल्याच षटकात 12 धावा ठोकलेत, आपले इरादे जाहीर केलेत दोन्ही फलंदाजांनी. तसं पाहायला गेलं तर निखिल थोडासा लवकर मैदानाच्या बाहेर गेलेला आपल्याला बघायला मिळाला. आणि त्यानंतर अरुण चव्हाण एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. दरम्यान अजून एक नवीन गोलंदाज सुद्धा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हरीश मकवानाच्या स्वरूपात. जर्सी नंबर 19 अयान पॅकर संघाचा कर्णधार हरीश मकवाना गोलंदाजी मार्कवर. राईट अंडरआर्म राऊंड विकेटचा मारा घनश्याम साठी. एक आतल्या दिशेने येणारा हा चेंडू चांगला ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. तितक्याच सुंदर पद्धतीचा हा फटका घनश्यामच्या माध्यमातून बॅकफुटवर गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि पॉइंट गली रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी, माफ करा एकेरी धावेसाठी. हरीश मकवाना विरुद्ध घनश्याम अशी ही मॅच आहे. एका बाजूला आहे आरसीसी, दुसऱ्या बाजूला आहे अयान पॅकर्स. तितकाच सुंदर फटका. या वेळेला मात्र चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटची गरज आहे. कुठेतरी एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर एकेरी दुहेरी धावांसोबत चौकारांचा चौफेर
वर्षाव या ठिकाणी करावा लागेल. दरम्यान आता मात्र एक चांगला लेग ब्रेक मिडल ऑफ द स्टंपवर पिचिंग केल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूला वळण दिलं गेलं आणि सरळ चेंडू पोचवला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून सांगत करत हरीश मकवाना पुन्हा एकदा अप टू द मार्क. या वेळेला मात्र लवकर फटका केला गेला. चेंडू जज करण्यामध्ये चूक घडली. गतीमध्ये परिवर्तन सुद्धा केलं, कारण चेंडू टाकायच्या अगोदरच 2 पावलं पुढे येऊन बॅट आपली पुढे टाकली होती, परंतु चेंडू मात्र सरळ वळण घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मागे यष्टीरक्षण तितकंच क्विक आणि तितकंच चपळ आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि तंबूचा रस्ता दाखवला गेला फलंदाजाला. या वेळेला मात्र अरुण चव्हाण मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पेव्हिलियन, विकेट नंबर 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन. जतीनच्या जोडीला घनश्याम मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं काम करतोय. हॅलो, 15 धावा झालेत. 5 चेंडू पूर्ण झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. घनश्याम स्ट्राईक एंडवर हरीश मकवानासाठी. राईट एंडर आर्म राऊंड विकेटचा मारा स्वीकारलेला असताना शेवटच्या चेंडूसाठी सामोरा जाईल घनश्याम. आहे स्ट्राईक एंडवर डावकुऱ्या हाताचा फलंदाज. तसं पाहिलं गेलं तर सुरुवातीच्या मॅच पासून घनश्यामनं आपल्या संघासाठी ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलाय. दरम्यान या वेळेला मात्र अंगापासून दूरवरचा मारा, डाऊन द लेग साईडचा मारा सोबत मात्र ही मला वाटतं बाईसच्या स्वरूपात, लेग बाईसच्या स्वरूपात ही एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाते. हॅलो, तर एक अगदी पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, कारण एक चांगली मॅच या ठिकाणी अनुभवायला मिळते. 2 चेंडू आणि 17 धावा आतापर्यंत धाव फलकावर आहेत. सनी आहे गोलंदाजी मार्कवर. आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड दी ऑफ स्टंप, स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धाव संख्या, धाव फलकावर एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये येत आहेत. 18 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला टॅप पाहायला मिळतोय. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं लेझी राहिलं. या वेळेला घनश्यामला मैदानाचा बाहेरचा रस्ता बघावा लागतोय. बॅक टू द पेव्हिलियन, घनश्याम येईल. तिसऱ्या विकेटचं पतन. आरसीसी संघाला लागलेला हा तिसरा झटका. लास्ट 3 बॉल्स टू गो फ्रॉम दिस ओवर. आखिरी 3 गेंदें बची है और आखिरी 3 गेंदों के लिए यहां पर अगर ध्यान डाला जाए टीम के स्कोर कार्ड पर तो 18 रन अभी तक जड़ चुकी है टीम आरसीसी. दरम्यान नए बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर यहां पर बल्लेबाजी करती हुई नजर आएगी. हेनॉय सनी के लिए तैयार. इस बार एक अच्छा ड्राइव, बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल करती हुई ये गेंद, अच्छी फील्डिंग, वहां पर अच्छा कलेक्शन किया. 4 गेंदे 19 रन टीम के स्कोर कार्ड पर लिखे जाते हुए. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव चाहेंगे यहां पर. चेक किया इस बार बल्लेबाज को, चेक किया गेंदबाज को. एक दूसरे को यहां पर जांचने परखने की कोशिश जरूर हुई, लेकिन गेंद पूरी नहीं हुई. अगली गेंद के लिए गेंदबाज तैयार.
इस बार आगे बढ़कर हल्के हाथों से स्टीयर किया, ओवर थ्रो होता हुआ दूसरे रन के लिए दौड़े और यह दूसरा रन भी आसानी से पूरा हुआ। यह पहली दूसरी रन होगी जो इस मैदान में भागकर पूरी की गई है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने को मिली, अच्छा कॉलिंग, अच्छा कोऑर्डिनेशन दोनों बल्लेबाजों के बीच, एक अच्छा तालमेल वहां पर देखने को मिला, एक सूझबूझ भरी साजिश नजर आई। वन ऑफ द बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट कहा जाएगा, क्योंकि इस छोटे आकार के मैदान के अंदर गेंद मैदान में होने के बावजूद ऐसी भागकर 2 रन पूरे करना थोड़ा सा डिफिकल्ट था और वो यहां पर करके दिखाया दोनों बल्लेबाजों ने। दरमियान ओवर की समाप्ति और 3 ओवरों की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर जाकर पहुंचा 22 रन, जीतने के लिए 23 रनों की दरकार, 23 रन्स टू विन, 23 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आयन पॅकर्स संघाला। आता मात्र ही महत्वाची मॅच आहे, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो जाईल मेगा फायनलच्या सामन्यामध्ये। 8 संघांचा खेळ आहे, खुल्या गटातील या 8 संघांचा प्रथमतःच हा खेळ अनुभवण्याची संधी या ठिकाणी आपल्या साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे। तर नक्कीच आयोजकांचं दरवर्षी काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नामध्ये या वेळेला मात्र यशस्वी होत आहेत। खुल्या गटातील 8 संघांना संधी दिली जाते, त्याचबरोबर सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवडी विभाग अंतर्गत 18 संघांना या ठिकाणी मोफत प्रवेश या स्पर्धेमध्ये दिला जातोय। तर नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचं सहकारी समालोचकांचं पॅनल आता मात्र आपल्याला बघायला मिळेल। नक्कीच आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आणि माझे गुरुवरी, अर्थातच आपल्या शिवडी विभागातील एक गोड आवाज, अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके समालोचक, माझे सहकारी समालोचक सन्माननीय मनोज पांडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो। व्हेरी वार्म वेलकम सर, मोस्ट वेलकम, सुस्वागतम। आपलं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक सोनेरी स्वागत करीत आहोत। तर एक चांगली मॅच, खुल्या गटातील ही स्पर्धा, सेमीफायनलचा हा सामना, एका बाजूला आरसीसी तर दुसऱ्या बाजूला आयन पॅकर्स। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय, गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सलामीचा गोलंदाज सनी। मागील मॅच मध्ये सनीने एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं, त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर त्यांनी आपल्या संघाला मॅच जिंकवून दिलेली आणि तोच सनी आहे या वेळेला गोलंदाजी मार्कवर आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट पटकावतोय। मॅजिक बॉल याच सनीच्या माध्यमातून टाकला गेला, अगदी गाईडलाईनच्या बाहेर पिचिंग केलेला तो बॉल ज्या पद्धतीने यष्ट्यांवर जाऊन आदळला, आठवण करून दिली शेन वॉन सारख्या एका फिरकी गोलंदाजाची। हाच तो गोलंदाज सनी, गोलंदाजी मार्कवर, डावकुरे हाताच्या गोलंदाजीसाठी सज्ज, लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या माऱ्यासाठी। दरम्यान या वेळेला मात्र अजून एक तेज तर्रार बॉल, यू मिस अँड आय विल डेफिनेटली इट, फलंदाज होतोय त्रिफळाची, विकेटचं पतन, खेळाडू बाद। तो हमारे साथ जुड़ते हुए हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे साथी समालोचक मनोज पांडे जी। तो पांडे जी, कहा जाएगा कि चीते की चाल, बाज की नजर और सनी की इस गेंदबाजी से थोड़ा सा बच के रहिए। इस बार पीछे स्वीप जरूर करना चाहते थे, बैनर को लगकर मैदान के अंदर आई गेंद, एक रन चुराने की कोशिश थी नॉन स्ट्राइक एंड की तरफ से,
लेकिन नकार दिया स्ट्राइकिंग एंड पर से। सनी वर्सेस सनी ये मैच है और आज एक सनी ने एक जरूर 50 साल पूरे किए अपने टेस्ट डेब्यू के साथ। 6 मार्च 1971 के बाद आज उन्हें मोटेरा के स्टेडियम पर सम्मानित भी दिया गया। तो एक रन आई सनी वर्सेस सनी इस मैच के बीच, अर्थात लिटिल मास्टर सुनील गावस्कर जी। बड़े पैमाने पर इस टेस्ट मैच के दरमियान सुनील जी गावस्कर सर को यहां पर सम्मानित किया गया। आज 50 साल पूरे किए अपने टेस्ट डेब्यू को। 6 मार्च 1971 को अपने टेस्ट डेब्यू की शुरुआत की थी लिटिल मास्टर सुनील गावस्कर जी ने। और आज भारतीय टीम का यहां पर 25 रनों पे विजय भी यहां पर प्रस्थापित हुआ टेस्ट मैच के ऊपर। दरमियान इस मैच पर नजर डालना चाहूंगा। टीम का स्कोर अगर देखा जाए तो 4 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च किया है सनी ने और 3 विकेट चटकाए। इस बार आगे का दरवाजा बंद किया, पीछे के दरवाजे से चोरी हुई, यहां पर विकेटों का होगा पतन। बैक टू बैक विकेट्स। जैसे कि ये गेंदबाज आग का गोला यहां पर फेंकने की तैयारी में हो। हर गेंद पर एक वेरिएशन देखने को मिलता है इस बल्लेबाज द्वारा। कभी फास्टर वन, कभी स्लोअर वन, कभी लेग ब्रेक, कभी ऑफ ब्रेक, एवरीथिंग इन दिस बॉल। जिस प्रकार उंगलियां फेरते हैं अपनी गेंद के ऊपर, टप्पा गिरने के बाद पता नहीं चलता बल्लेबाज को कि गेंद अंदर जाएगी या बाहर आएगी। तो इस बार इस ओवर की समाप्ति एक सफल ओवर यहां पर पूरा करते हुए सनी, ओवर की समाप्ति 3 विकेट चटकाते हुए 2 रन खर्च किए सनी ने पहली ओवर में। 4 रन, माफ करें, 4 विकेट चटकाए और 2 रन खर्च किए। एक सफल ओवर साबित होता हुआ सनी द्वारा। एक अच्छा स्कोर भी बल्लेबाजी द्वारा खड़ा किया था और उसी के साथ गेंदबाजी भी यहां पर उतनी अच्छी। एक ही रन यहां पर मिलेगा। चांगली सुरुवात या ठिकाणी मॅचची होताना आपल्याला बघायला मिळते। सर आपल्यासोबत जोडले जातात मनोज पांडेजी, आपल्या शिवडी विभागातील एक गोड आवाज, अर्थातच शिवसेना उपशाखा प्रमुख सुद्धा आहेत, तर त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय। प्रत्येक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मला चांगली साथ सन्माननीय मनोज पांडे सरांकडून मिळत असते, चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून मिळत असतं। तर नक्कीच मनोज पांडे सरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये। त्यांचाही गोड आवाज आपण या माईक वरून आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। संध्याकाळच्या सत्रामध्ये थोड्याच वेळात शिवडी विभाग अंतर्गत 18 संघांचा खेळ, मोफत प्रवेश फी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी या स्पर्धेच्या माध्यमातून आकारली जात नाही। या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे आणि या वर्षी मात्र काहीसं वेगळं करण्याचा निर्णय होता। खुल्या गटांना सुद्धा या ठिकाणी संधी दिली गेली आणि त्यापैकी चालू असलेला हा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना। एका बाजूला आरसीसी, दुसऱ्या बाजूला आयन पॅकर्स। डाउन द लेग साइड, इस बार व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा घनश्याम की इस गेंदबाजी पर, और एक बाईने हाथ के बल्ले गेंदबाज को यहां पर प्राचारण किया गेंदबाजी के लिए। इस बार सीधे हाथों से खेलना चाहते थे, एक आसान सा रन पूरा करेंगे, इक्के दुक्के के साथ आगे बढ़ेंगे, लेकिन यहां पर अब चौके जड़ने पड़ेंगे क्योंकि एक बड़ा स्कोर सामने है। 4 गेंदें पूरी हुई और स्कोर हो गया 5। जीतने के लिए बनाने हैं रन 20 और भी 18 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए 8 गेंदों में। दरमियान ये गेंद जाते हुए बाउंड्री लाइन की तरफ, लेकिन वहां पर खिलाड़ी है मौजूद, बाउंड्री को रोका यहां पर। बल्लेबाज अब कोशिश में होंगे चौके जड़ने के, क्योंकि 8 गेंदें बची और 18 रन बनाने हैं उस 8 गेंदों में। 3 ओवरों का यह मैच है। दरमियान एक गेंद आखिरी बची थी इस ओवर की घनश्याम द्वारा। एक अच्छा स्ट्रोक वहां पर, स्वीट साउंड फ्रॉम मिडल ऑफ द बैट, सनी के हाथों में जाता हुआ एक डॉट बॉल देखने को मिला। ओवर की समाप्ति और 2 ओवरों की समाप्ति के बाद टीम का स्कोर 6 रनों के साथ जाकर पहुंचता हुआ 6। धाव संख्या आहे 6 धावा। व्हाइट बॉलचा इशारा येतोय या ओव्हर मध्ये।
दरम्यान हा फुल टॉस बॉल काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाकडून, परंतु तो प्रयत्न मात्र फसलाय. एक धाव मात्र जरूर मिळेल या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात. दरम्यान हे शेवटचं षटक आहे, काहीशे चेंडू शिल्लक आहेत आणि ती औपचारिकता जी आहे ती पूर्ण केली जाते गोलंदाजांकडून. एकतर्फी सामना म्हणावा लागेल, कारण एक मोठी मॅच या ठिकाणी असताना एक चांगल्या गोलंदाजीच्या जीवावरही मॅच जिंकता येऊ शकते याचं जिवंत उदाहरण मात्र सनीने दाखवून दिलं. मागील मॅच मध्ये असेल, या मॅच मध्ये असेल. आता मात्र मैत्रीपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. काहीशी फॉर्मॅलिटीज या मॅच मध्ये शिल्लक राहिलेली असताना आता मात्र एकमेकांवरचं प्रेम या ठिकाणी दाखवून दिलंय. मैदानामध्ये जरी विरोधी असले तरी मैदानाच्या बाहेर काहीशे खेळाडू आतमध्ये एकमेकांसोबत खूप चांगले मित्र सुद्धा आहेत आणि तो मैत्रीपूर्ण खेळ या ठिकाणी पूर्ण केला जातोय. हार जीत ही होत राहते, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहणं गरजेचं आहे. अप्स अँड डाऊन्स, हाय अँड लोज आयुष्यामध्ये येणं तितकंच गरजेचं आहे. दरम्यान हा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील ही मॅच पूर्ण करण्यासाठी. ऑफिशियली आम्ही डिक्लेअर करणार आहोत की ही मॅच जिंकली आहे आरसीसी संघाने. दरम्यान हा चेंडू सरळ जातोय खेळाडूच्या हातामध्ये. हे नॉय आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि हा शेवटचा बॉल. त्यानंतर आम्ही ऑफिशियल डिक्लेअर करणार आहोत की मॅच जिंकली आहे आरसीसी या संघाने. एका बाजूला आहे आरसीसी, दुसऱ्या बाजूला होता अयान पॅकर्स. 23 धावांच्या पाठलागामध्ये माघार घ्यावी लागते. या वेळेला या मॅच नंतर हा संघ मैदानाच्या या स्पर्धेच्या खेळामधून बाहेर जाताना बघायला मिळेल. तो अयान पॅकर्स विजयी संघ ठरलाय आरसीसी आणि या आरसीसी संघाचा नन अदर दॅन सनी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. प्लीज सनी कम अप ऑन स्टेज अँड रिसीव्ह युअर मोमेंटम.